मॉर्निंग. तर आपण काल पाहिलं होतं स्वाईन फ्लू आणि एड्सबद्दल. तर आज आपल्याला बघायचं आहे आवर 12th डिसीज, 12th इन्फेक्शियस डिसीज, दॅट इज रॅबीज. ओके, अबाउट रॅबीज. बिफोर दॅट वी हॅव टू डिस्कस अबाउट some animals like dog, rats, rabbits, monkeys, ओके, etc. हे सगळे ॲनिमल्स आपल्याला ओळख असतील. यांची ओळख आहे. यामध्ये आपण कॅट पण घेऊ शकतो. कॅट्स, ओके, हे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत. आपण यांच्या आसपास राहतोय, आपल्याला यांची ओळख आहे, राईट. डॉग्स असतील, रॅट्स असतील, रॅबिट्स असतील, मंकीज असतील किंवा कॅट्स असतील, तर या सगळ्या ज्या ॲनिमल्स आहेत यांच्या थ्रू पण डिसीजेस स्प्रेड होतात. तर ती कशी होतात तुम्हाला माहिती असेल. कधी कधी जर एखादा डॉग पिसाळलेला असेल, कुत्रा पागल झालेला असेल किंवा खूपच त्यांचं पॉप्युलेशन असेल, तर आपल्याकडे पाहता की महानगरपालिकेची व्हॅन येणार, मग या सगळ्या डॉग्सचं पॉप्युलेशन नष्ट करणार. जर समजा एखादा एक 4-5 डॉग्स असतील, ते पिसाळलेले असतील, तर त्यांना कमी करण्यासाठी, त्यांना हटवण्यासाठी ती व्हॅन येऊन त्यांना घेऊन जाणार. किंवा कॅट्स, या सगळ्या ज्या ॲनिमल्स आहेत यांच्यापासून सावध राहण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? बिकॉज these animals, when these animals are bite to us, जर हे ॲनिमल्स जर आपल्याला चावतील, ओके, हे चावल्यानंतर देखील आपल्याला डिसीजेस होतात. डिसीज लाईक रॅबीज. जरी ह्यांचा ड्युरेशन जरासा जास्त असेल, यांची सिम्टम्स जवळपास आपल्याला 90 to 175 days म्हणजे व्हॅरी करतात. 90 to 175 days नंतर आपल्याला याचे सिम्टम्स जे आहेत ते दिसायला स्टार्ट होतात. त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला वाटतं की हे ॲनिमल्स जे आहेत त्या काही करणार नाहीत, आपल्याला चावणार नाहीत. तर या ॲनिमल्सपासून देखील डिसीजेस स्प्रेड होतात. तर आपल्याला केअरफुली यांच्यासोबत बिहेव करायला पाहिजे. तर बिफोर दॅट, काल जे आपण एड्सबद्दल सांगितलं होतं, एड्स डिसीजबद्दल, तर याचं पण डायग्नोसिस केलं जातं विथ द हेल्प ऑफ टेस्ट कॉल्ड इलिसा टेस्ट. इलिसा टेस्ट काय असती, तर त्याचा फुल फॉर्म देतो. इलिसा टेस्ट काय असती? फॉर द डायग्नोसिस ऑफ एड्स. कशासाठी इलिसा टेस्ट? डायग्नोसिस ऑफ एड्स. इथं लिहितो मी. for diagnosis of AIDS, ELISA test is useful. ओके, युजफुल असणार आहे. तर एलिझा काय असतं त्याचं फुल फॉर्म देतो मी, नोट करून ठेवायचं आहे. एलिझा मीन्स एन्झाईम लिंक्ड इम्यून sorbent assay. This is the full form of enzyme linked immunosorbent assay. So this is the ELISA test. या टेस्टनं आपल्याला एड्स आहे का नाही याचं डायग्नोसिस केलं जातं. ओके, सो हे तर होतं एक टेस्ट, त्याचं जी माहिती तुम्हाला दिली. वापस येऊया आपल्या या रॅबीजवरती. रॅबीज इज द
infectious disease which is spread through the animals like dog, rats, rabbits, monkeys or cats bite of these all animals. ओके, तर हा डिसीज जेव्हा म्हणजे हा जेव्हा एखादा ॲनिमल आपल्याला चावला, कुत्रा चावलेला असेल, तर काय तुम्हाला काय जाणवतं की आपल्याला माहिती आहे की अगोदर काय असायचं, 20 इंजेक्शन घ्यावं लागायचे, ते पण इथं पोटात घ्यायचे, असं. तर ही अगोदरची ट्रीटमेंट असायची. पण आता आपल्याकडं वॅक्सिन आलेले आहेत, यांच्या अगेन्स्ट वॅक्सिन अवेलेबल आहेत, तर आपल्याला भिहायचं कारण नाही. पण बिफोर सिम्पटम म्हणू आपण, बिफोर द सिम्पटम्स, कुत्रा चावल्या जर आपण वेळेवर जाऊन वॅक्सिन घेतली तर ह्या चान्सेस असतील की मग त्या ज्या डिसीजेस आहेत, हा जो डिसीज आहे रॅबीज, तो होणार नाही. रॅबीज इज ॲक्च्युली व्हायरल डिसीज. हा आहे एक व्हायरल डिसीज. ओके, रॅबीज व्हायरस म्हटलं जातं त्याला, रॅबीज व्हायरस. तर व्हायरल डिसीज आहे हा. तर हा जो पॅथोजन आहे स्प्रेड होतं थ्रू दिस डॉग्स, बाईट ऑफ दिस डॉग, कॅट, रॅबिट्स एक्सेट्रा. तर यांच्यामुळं जर आपल्याला कुत्रा एखादा चावलेला असेल, मांजरानं चावलं किंवा कुठल्याही ॲनिमल चावलेला असेल, तर आपण बिफोर अपिअरिंग द सिम्पटम्स, म्हणजे 90 डेजच्या बिफोर, आपण 90 दिवसाची वाट नाही पाहायची. आपल्याला त्याच्या अगोदरच जर त्याचं ट्रीटमेंट घेतलं तर आपल्याला याच्यावरती आज उपाय आहे अवेलेबल. ओके, तर ते कसं होतं ते बघूया आपण, नेमकं काय असतं या मागचं. पॅथोजन आहे याचा रॅबीज व्हायरस. ओके, RV, एक RNA कंटेनिंग व्हायरस आहे हा. याच्यामध्ये RNA इज अ जेनेटिक मटेरियल आहे. ओके, तर हा पॅथोजन आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, याचं मोड ऑफ इन्फेक्शन या डिसीजचं तो आहे बाईट ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग, कॅट, रॅबिट, मंकी एक्सेट्रा. ओके, बाईट ऑफ दीज ॲनिमल्स, यांच्या चावण्यामुळे हा डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. आता याच्यानंतर आपल्याला याची सिम्पटम्स appears approximately from 90 days to 170 days. एवढा कालावधी आहे याचा. म्हणजे 90 डेजपासून आपल्याला सिम्पटम्स दिसायला स्टार्ट होतात अप टू द 75 डेज. याच्यानंतर हा एक फिटल डिसीज आहे. फिटल म्हणजे प्राणघाती. ओके, प्राणघाती म्हणजे ज्यामध्ये आपलं जीव पण जाऊ शकतं, दॅट इज द फिटल. तर फिटल जे असतं, हे वर्ड लक्षात ठेवायचं. फिटल मीन्स प्राणघाती डिसीज आहे. जर आपण वेळेवर ट्रीटमेंट नाही घेतली तर मग आपला जीव पण जाऊ शकतो. बट वी कॅन प्रिव्हेंट द डेथ ऑर फॅटॅलिटी. कसं प्रिव्हेंट करू शकतो? बाय द टेकिंग वॅक्सिन ऑर वॅक्सिनेशन बिफोर द अपिअरिंग ऑफ सिम्पटम्स. म्हणजे सिम्पटम्सच्या अगोदर जर आपण वॅक्सिन घेतलं यावरची अवेलेबल, त्या वॅक्सिननं आपलं जे आहे ते डेथ होण्यापासून पण देखील आपलं हे प्रोटेक्शन होऊ शकतं. सो सिम्पटममध्ये आणखीन म्हणजे हे तर झालं कधीपासून स्टार्ट होतील. सिम्पटम्समध्ये फीवर असेल, फीवर असता,
अप्रॉक्सिमेटली 2 to 12 weeks, 2 to 12 वीक इतके दिवस आपल्याला ताप येऊ शकते. अजून एक सिम्पटम आहे एक्झोजिरेशन इन बिहेवियर. हे काय असतं मी सांगतो तुम्हाला. याच्यानंतर असते सगळ्यात इम्पॉर्टंट सिम्पटम हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया तर हे दोन्ही सांगतो. आता बघा लक्ष द्या काय असतं. एक्झॉजरेशन इन बिहेवियर म्हणजे सपोज करा एखादा इंडिव्हिज्युअल आहे, त्याला कुत्र्यानं चावलेलं असेल, एका मुलाला कुत्र्यानं चावलं, तर त्याचं एक्झॉजरेशन इन बिहेवियर म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे इमोशन्स, एक्झॉजरेशनचा अर्थ होतो इमोशनल होतो. तो इमोशनल जी सिच्युएशन आहे तिथं तो लगेच इमोशनल होऊन जातो. तो सहनक्षमता जी असते त्याच्यामध्ये ती कमी होते. म्हणजे आपण म्हणू काय म्हणता येईल त्याला म्हणू आपण डिफेन्स पॉवर. डिफेन्स पॉवर जी आहे याची कमी होणे. तर आपण याला इमोशनल बिहेवियर देखील म्हणू शकतो. बिहेवियर कशाला एक्झॉजरेशन ऑफ इन बिहेवियर म्हणजे एक्झॉजरेशन इन बिहेवियर म्हणजे काय इमोशनल बिहेवियर दॅट इज डिफेन्स पॉवर डिक्लाइन आपण ॲरो खाली दाखवला याचा अर्थ कमी होणे. म्हणजे डिफेन्स कुठली स्थिती आली एखादं काही संकट म्हणण्यापेक्षा एक अचानक आलेलं कुठलं सडन ॲक्सिडेंट झाला समजा. सपोज करा त्याला कुत्रं चावलेलं होतं आणि त्यानं कुठंतरी प्रवास करत आहे आणि सोबत त्याला एक ॲक्सिडेंट झाला. छोटासा जरी असला तर लगेच तो तिथं घाबरून जाणार, त्याला सहन नाही होणार, मग त्या ठिकाणी सहन क्षमता त्याची कमी होती. दॅट इज कॉल्ड एक्झॉजरेशन इन बिहेवियर. वागणं जे आहे ते खूप इमोशनल होऊन जातं, सेन्सिटिव्ह होऊन जातं. ओके, दॅट इज कॉल्ड एक्झॉजरेशन इन बिहेवियर. नाव व्हॉट इज हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे काय तुम्ही ऐकलं असेल की कुत्रा चावल्यानंतर मग आपली आजी आजोबा किंवा घरचे जे वडील लोक असतात ते तुम्हाला सांगितलेच असतील की ढगाळ वातावरण आलेलं आहे की त्रास होतो, मग आपल्याला हे होतं. ह्याचं ॲक्च्युली कारण असतं हायड्रोफोबियामुळं इज अ इम्पॉर्टंट सिम्पटम. त्याला म्हणू आपण फिअर ऑफ वाटर. फिअर ऑफ वाटर. फिअर मीन्स भीती वाटते. कशाची? फिअर मीन्स भीती वाटणे. कशाची? तर पाण्याची भीती वाटणे. दॅट इज कॉल्ड हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया मीन्स व्हॉट? पाण्याची भीती वाटणे. पाण्याच्या आसपास जरी गेला तो इंडिव्हिज्युअल, तो मुलगा, तर तो घाबरून जातो, मला पाण्याची खूप भीती वाटते, असं काहीतरी त्याचं बिहेवियर आपल्याला दिसतो. ओके, तर ही आहेत काही सिम्पटम्स. या सिम्पटम्स नंतर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ओके, आता हे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय असतात? प्रिव्हेन्शन यांच्यापासून सावध राहायचं. अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ वाइल्ड डॉग्स, कॅट्स एक्सेट्रा. हे सगळे रॅबिट, रॅट्स, ह्या सगळ्या वाईल्ड मीन्स जे जंगली असतील त्यांचा काही भरोसा नसतं. डोमेस्टिक असतील, न चावणारे असतील तर त्यांच्या आसपास असलो तर काही प्रॉब्लेम नाही, पण हे जे वाईल्ड टाईपचे असतात यांची मात्र आपल्याला भीती असणार आहे. याच्यानंतर
टेकिंग वॅक्सिन बिफोर appearing the symptoms. Okay, टेकिंग TAKING आहे हे. टेकिंग वॅक्सिन बिफोर ॲपिअरिंग द सिम्टम्स हे आहे खालचं वाक्य. तर हे आपण करू शकतो. किंवा आपला एरिया जो आहे सराउंडिंग आहे किंवा घर आहे तर रॅट्सना त्या ठिकाणी रॅट्स असतील, माईस असतील किंवा अदर इन्सेक्ट्स असतील, कोणत्या ॲनिमल्स असतील, यांचं पॉप्युलेशन वाढू देणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे पण एक प्रिकॉशन आहे. सो दिस इज अबाउट रॅबीज. ओके, नाव वी आर कम्प्लिटेड ऑल काइंड ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. तर आपण आपले हे सगळे इन्फेक्शियस डिसीजेस संपले. आपल्याला बघायचं यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. तर जेवढ्या इन्फेक्शियस डिसीजेस आहेत त्या आय होप तुम्ही सगळ्यांनी नोट्स व्यवस्थित काढलेलेच असेल. जे उरलेले आहेत ते पाठवून टाका. आज पाठवा तुम्ही. आज चेकआउट करून तुम्हाला इन्फेक्शियस डिसीजचं जो आहे जेवढं आहेत तेवढे पाठवायचे आहेत. ओके, जिथंवर चेक केलं त्यांनी ठीक आहे. ज्यांनी कधी आजपर्यंत पाठवलेलंच नाही त्यांनी 12चे 12 डिसीजेस तुम्ही पाठवले पाहिजेत. ओके, थँक्यू.